हे झालं सर. आणि मेन म्हणजे जे जे 3 मुलं जे आहेत पुढं, त्याच्या पाठीमागं कोण आहे हे आम्हाला पाहिजे सर. समोर वार असे भरपूर झालेले. पुण्यातील वाघोलीमध्ये अक्क्या बनसोडेवर झालेला प्राणघातक हल्ला आता संपूर्णपणे उघडकीस आला आहे. मंडळी, सुरुवातीला लोकांना वाटलं हा हल्ला फक्त सोशल मीडियावरच्या वादातून झाला असेल, पण आता अक्क्याच्या आईने दिलेल्या माहितीने संपूर्ण प्रकरणच धक्कादायक वळणावर नेलंय. ती म्हणाली, माझ्या मुलाला काही लोकांनी सतत पैशांसाठी त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्याच्याकडे खंडणी मागितली जात होती आणि जेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याच्यावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला. म्हणजे आता हे स्पष्ट होतंय की अक्क्याचा सोशल मीडिया वाद नाही, तर पैशांसाठीचा डॉनगी गेमच होता. आता पोलीस तपासात हे सर्व कथित आरोपी आणि अक्क्याच्या संपर्कातील लोक यांचे कॉल डिटेल्स, चॅट्स आणि त्याच्या दुकानाजवळ सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. त्याच्या आईचं म्हणणं आहे, माझा मुलगा कोणी गुन्हेगार नाही, त्याने फक्त मेहनतीने कमावलेले पैसे कमावले, पण काही लोकांना ते पचवता आलं नाही. मंडळी, खंडणीसाठी मारहाण करणं म्हणजे गुन्ह्याचं प्रकरण थेट 307च्या पुढे जाऊन एक मोठं रॅकेट असल्याची शक्यता दर्शवतंय. तुम्हाला काय वाटतं? हे फक्त एक छोटंसं प्रकरण आहे की यामागे अजूनही अनेक मोठे चेहरे लपले आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच धक्कादायक बातम्यांसाठी हवामान इन्फोला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.